थांबा मित्रांनो व्हिडिओ बघतच आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून एक छान अशी बोधकथा सांगतो, जे बोधकथा आपल्याला निश्चितच काही ना काही शिकून जाईल। मित्रांनो, एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये एक हरिण असतं आणि हरिण हे दोन सिंहाच्या पिल्लासोबत ते खेळत असतं। आता सिंहाच्या पिल्लासोबत खेळत असताना एक साधू त्या रस्त्याने जातो आणि त्या साधू त्या हरणाला आपल्याजवळ बोलवतो आणि त्या हरणाला म्हणतो की अरे हरणा, हे तर सिंहाचे पिल्ला आहे आणि हे तर तुला ठार करतील। तर त्यावेळेस तो हरिण काय म्हणतो की हे पिल्लं मला ठार करूच शकत नाही। कारण ज्यावेळेस हे छोटे होते त्यावेळेस त्यांची आई त्यांना सोडून गेली आणि यांना मी स्वतः माझं दूध पाजलं, यांच्यावरती उपकार केलेला आहे, हे कधीच विसरणार नाही, म्हणून हे मला त्या ठिकाणी त्रास देणारच नाही, मला हे ठार करूच शकणार नाही। आणि ही गोष्ट त्या साधूने ऐकली आणि ते साधू आणि त्या हरणाची चर्चा त्या झाडापाशी वर बसलेल्या एका पोपटाने बघितली आणि पोपटाला वाटलं अरे आपण जर दुसऱ्याची मदत केली तर 100% आपल्याला पण काय करतात की बाकीचे मदत करू शकतात। तर त्यावेळेला नेमकं ते पोपट ऐकतो आणि पोपट ठरवतो मी पण आता कोणाची तरी मदत करणार। थोड्या वेळानं काय होतं, त्या झाडाखाली एक साप जात असतो आणि साप जात असताना नेमकं काटे असतात, एक काटा त्या सापाच्या अंगामध्ये जातो आणि गेल्यानंतर तो कोण बघतो, तो वरतून झाडावरून तो पोपट बघतो आणि पोपट काय करतो, आपण याची मदत करायची म्हणून तो खाली उतरतो आणि आपल्या चोचीना त्या सापाच्या अंगामध्ये जो काटा गेलेला आहे का, तो काटा हळूच काढण्याचा प्रयत्न करतो आणि तो काटा काढला का तो साप काय करतो, त्या पोपटावरती काय करतो, हल्ला करतो। सुदैवाने पोपट स्वतःला वाचवतो आणि परत एकदा त्या साधूपाशी येऊन पोहोचतो आणि तो साधू त्या साधूला पोपट त्या ठिकाणी येऊन घडलेली हकीकत सांगतो। जसं या हरणाने मदत केली तसं मी सुद्धा मदत केली, पण या मदतीला मला हरणासारखं त्या ठिकाणी परत उत्तर मिळालं नाही। मला तर मी मदत करून सुद्धा याने माझ्यावरतीच दंश करण्याचा प्रयत्न केला। साधू काय म्हणतात माहिती का, साधू म्हणतात अरे बाळा, आपण इथं तर चुकतो, कारण उपकार करताना सुद्धा अशा लोकांवरती उपकार करावा का ज्यांना त्या उपकाराची जाण असली पाहिजे, नाहीतर आपली गत अशी होती आपण बिनधास्त कोणावरती सुद्धा विश्वास ठेवतो आणि कोणाचीही मदत करतो आणि काही जणाला त्याची अजिबात जाण नसती। तुम्ही त्यांच्या संकटात त्यांना मदत करतात परंतु ते तुम्हाला अजिबात ओळखत नाही आणि तेच तुमच्यावरती दंश करतात। या गोष्टीचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, आपण मदत करताना कमीत कमी माणसंसुद्धा ओळखले पाहिजे, कोणाची मदत करायची आणि कोणाची नाही करायची। यावरती तुम्हाला काय वाटतं ते आता कमेंट करून सांगा। गोष्ट आवडली का नाही ते सुद्धा सांगा, नक्कीच तात्पर्यसुद्धा आवडलं असेल। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत।